Hello friends, welcome back to our YouTube channel English with a ray of hope. फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण रोज बोलले जाणारी इंग्रजी वाक्य यांचा सराव करणार आहोत. फ्रेंड्स, प्रत्येक वेळेस नवनवीन सेंटेन्स घेऊन येण्याचा मी प्रयत्न करत असते. याही वेळी नवीन सेंटेन्सेस घेऊन मी आलेली आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. विदाउट फर्दर डिले लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. फर्स्ट सेंटेन्स. तुम्ही बसमध्ये चढले पाहिजे. तुम्ही बसमध्ये चढले पाहिजे. यू मस्ट गेट ऑन द बस. यू मस्ट गेट ऑन द बस. नेक्स्ट. मी स्वतःहून चढून जाऊ शकतो किंवा शकते. म्हणजे बसमध्ये मी स्वतः चढून जाऊ शकते. आय कॅन गेट ऑन बाय मायसेल्फ. आय कॅन गेट ऑन बाय मायसेल्फ. नेक्स्ट. त्याने तिला मदत करण्यासाठी हात पुढे केला. त्याने तिला मदत करण्यासाठी हात पुढे केला. ही स्ट्रेच्ड आउट अ हँड टू हेल्प हर अप. ही स्ट्रेच्ड आउट अ हँड टू हेल्प हर अप. नेक्स्ट सेंटेन्स. हरकत नाही, ती म्हणाली. हरकत नाही, ती म्हणाली. नेवर माइंड, शी सेड. नेवर माइंड, शी सेड. नेक्स्ट. तुला माझी मदत करण्याची गरज नाही. तुला माझी मदत करण्याची गरज नाही. यू डोंट हॅव टू हेल्प मी. यू डोंट हॅव टू हेल्प मी. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नेक्स्ट. तो विनोदी आणि विनोदाचा शौकीन होता. ही वॉज अ जॉली शॉट फॉन्ड ऑफ जोकिंग. ही वॉज अ जॉली शॉट फॉन्ड ऑफ जोकिंग. नेक्स्ट. कृपया माझ्यावर रागावू नका. कृपया माझ्यावर रागावू नका. प्लीज डोंट अँग्री विथ मी. प्लीज डोंट अँग्री विथ मी. नेक्स्ट. कृपया सर्वजण बाजूला व्हा. कृपया सर्वजण बाजूला व्हा. एव्हरीबडी मूव्ह अ साईड प्लीज. एव्हरीबडी मूव्ह अ साईड प्लीज. नेक्स्ट. ती पटकन चालत गेली. ती पटकन चालत गेली. शी वॉक्ड क्विकली. शी वॉक्ड क्विकली. ती बसली. ती बसली. शी सॅट डाऊन. शी सॅट डाऊन. सॅट डाऊन हे सिट डाऊनचं पास्ट फॉर्म आहे, पास्ट टेन्स आहे. नेक्स्ट सेंटेन्स. ती सीटवर उभी राहिली. ती सीटवर उभी राहिली. शी स्टूड अप ऑन द सीट. शी स्टूड अप ऑन द सीट. बसमध्ये जी सीट असते त्याच्यावर ती उभी राहिली. नेक्स्ट. तुम्ही असे उभे राहू नये. तुम्ही असे उभे राहू नये. यू शूड नॉट स्टँड लाईक दॅट. यू शूड नॉट स्टँड लाईक दॅट. म्हणजे बसमध्ये आपण त्या सीटवर उभं राहू नये. नेक्स्ट. मी नाचत होतो. मी नाचत होतो. आय वॉज डान्सिंग. आय वॉज डान्सिंग. नेक्स्ट. मी सकाळी जेवतो. मी सकाळी जेवतो. आय ईट इन द मॉर्निंग. आय ईट इन द मॉर्निंग. नेक्स्ट. मी दुपारी जेवतो. मी दुपारी जेवतो. आय ईट इन द आफ्टरनून. आय ईट इन द आफ्टरनून. मी मॉलमध्ये जाण्याचा विचार करत आहे. मी मॉलमध्ये जाण्याचा विचार करत आहे. म्हणजे काही खरेदी करायची आहे तर मॉलमध्ये जाण्याचा विचार करत आहे. आय एम थिंकिंग ऑफ गोईंग टू द मॉल. आय एम थिंकिंग ऑफ गोईंग टू द मॉल. नेक्स्ट. आज घरी जेवावंसं वाटत नाही. आज घरी जेवावंसं वाटत नाही. आय डोंट फील लाईक ईटिंग इन टुडे. आय डोंट फील लाईक ईटिंग इन टुडे. नेक्स्ट. चला आज बाहेर जेऊ. चला आज बाहेर जेऊ. लेट्स ईट आऊट टुडे. लेट्स ईट आऊट टुडे. ईट इन म्हणजे घरी जेवणे आणि ईट आऊट म्हणजे बाहेर हॉटेलमध्ये जाऊन जेवणे. नेक्स्ट. घरी जेवण करा. घरी जेवण करा. ईट अ मील ॲट होम. ईट अ मील ॲट होम. किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता, आपण घरीच जेवू. वी विल ईट इन. वी विल ईट इन. म्हणजेच बाहेर न जाता घरीच जेवण बनवू आणि घरीच जेवण करू. नेक्स्ट सेंटेन्स. मी तुझ्याशी सहमत आहे. मी तुझ्याशी सहमत आहे.
आय अग्री विथ यू. आय अग्री विथ यू. नेक्स्ट, तुम्ही यायला तयार झालात. तुम्ही यायला तयार झालात. यू अग्रीड टू कम. यू अग्रीड टू कम. नेक्स्ट, तुम्ही आता मागे हटू शकत नाही किंवा तुम्ही आता माघार घेऊ शकत नाही. यू कांट बॅक आउट नाव. यू कांट बॅक आउट नाव. बॅकआउट म्हणजे मागे होणे, मागे हटणे, आपल्या शब्दापासून पलटणे. नेक्स्ट, मी नेहमी पलटते म्हणजे मी नेहमी मागे हटते. आय ऑलवेज बॅक आउट. आय ऑलवेज बॅक आउट. नेक्स्ट बघा, तू पाणी पितोस का. तू पाणी पितोस का. डू यू ड्रिंक वॉटर. डू यू ड्रिंक वॉटर. नेक्स्ट, एअर कंडिशनर काम करते का म्हणजे AC चालू आहे का बिघडलेला आहे. डू एअर कंडिशनर वर्क. डू एअर कंडिशनर वर्क. नेक्स्ट, तुम्ही ठरवा. तुम्ही ठरवा. यू डिसाईड. यू डिसाईड. फ्रेंड्स, व्हिडिओ जर यूजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. नेक्स्ट, हे तुमच्यावर अवलंबून आहे. हे तुमच्यावर अवलंबून आहे. इट्स अप टू यू. इट्स अप टू यू म्हणजेच तुम्ही यू डिसाईड असं सुद्धा म्हणू शकता. नेक्स्ट, मला परवा नाही. मला परवा नाही. आय डोंट केअर. आय डोंट केअर. किंवा व्हॉट एव्हर. व्हॉट एव्हर असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. नेक्स्ट, हार मानू नको. हार मानू नको. डोंट गिव अप. डोंट गिव अप. कीप ट्राईंग. कीप ट्राईंग. प्रयत्न करत राहा. नेक्स्ट, तुझा मित्र आज शाळेत आला होता का. तुझा मित्र आज शाळेत आला होता का. डिड युअर फ्रेंड कम टू स्कूल टुडे. डिड युअर फ्रेंड कम टू स्कूल टुडे. नेक्स्ट, मी स्वतः करीन. मी स्वतः करीन. आय विल डू इट मायसेल्फ. आय विल डू इट मायसेल्फ. नेक्स्ट, तो कधीही मुंबईला गेला नाही. तो कधीही मुंबईला गेला नाही. ही हॅज नेवर बीन टू मुंबई. ही हॅज नेवर बीन टू मुंबई. नेक्स्ट, मी चित्रपट पाहण्यास प्राधान्य देईल. मी चित्रपट पाहण्यास प्राधान्य देईल. आय वूड प्रिफर टू वॉच अ मूवी. आय वूड प्रिफर टू वॉच अ मूवी. नेक्स्ट, मी चहा घेणे पसंत करेन. मी चहा घेणे पसंत करेन. आय वूड प्रिफर टू टेक टी. आय वूड प्रिफर टू टेक टी. नेक्स्ट, तो लपत होता. तो लपत होता. ही वॉज हायडिंग. ही वॉज हायडिंग. नेक्स्ट, तो लपतो. तो लपतो. ही हाइड्स. ही हाइड्स. नेक्स्ट, ती शाळेत जाण्यास उत्सुक आहे. ती शाळेत जाण्यास उत्सुक आहे. शी इज ईगर टू गो टू स्कूल. शी इज ईगर टू गो टू स्कूल. ईगर म्हणजे उत्सुक. ईगर म्हणजे उत्सुक. नेक्स्ट बघा, ती शाळेत जाण्यासाठी उत्सुक होती. ती शाळेत जाण्यासाठी उत्सुक होती. शी वॉज ईगर टू गो टू स्कूल. शी वॉज ईगर टू गो टू स्कूल. इथे वॉज वापरलेला आहे त्यामुळे हे वाक्य भूतकाळात गेलं. नेक्स्ट, ती घाबरून ओरडली. ती घाबरून ओरडली. शी शाउटेड इन टेरर. शी शाउटेड इन टेरर. फ्रेंड्स, आता महिलांसाठी, गृहिणींसाठी डेली रुटीनमधले काही सेंटेन्सेस घेऊन आलेली आहे. त्यामधलं पहिलं सेंटेन्स आहे, मी रोज पहाटे 5 वाजता उठते. मी रोज पहाटे 5 वाजता उठते. आय वेक अप 5 AM एव्हरी डे. आय वेक अप 5 AM एव्हरी डे. आता प्रत्येकीने आपल्या उठण्याच्या वेळेनुसार या ठिकाणी टाईम टाकायचा आहे आणि सेंटेन्स तयार करायचा आहे. नेक्स्ट, मी दात घासते आणि चेहरा धुते. मी दात घासते आणि चेहरा धुते. आय ब्रश माय टीथ अँड वॉश माय फेस. आय ब्रश माय टीथ अँड वॉश माय फेस. नेक्स्ट, त्यानंतर मी थोडा व्यायाम करते. त्यानंतर मी थोडा व्यायाम करते. आफ्टर दॅट आय डू सम एक्सरसाइज. आफ्टर दॅट आय डू सम एक्सरसाइज. आफ्टर दॅट म्हणजे त्यानंतर. नेक्स्ट, मग मी आंघोळ करते.
मग मी आंघोळ करते. देन आय टेक अ शॉवर. देन आय टेक अ शॉवर. किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता, देन आय टेक अ बाथ. देन आय टेक अ बाथ. नेक्स्ट, आंघोळ झाल्याच्या नंतर मी रोज देवाला प्रार्थना करते. आंघोळ झाल्याच्या नंतर मी रोज देवाला प्रार्थना करते. आफ्टर टेकिंग अ शॉवर आय प्रे टू गॉड एव्हरी डे. आफ्टर टेकिंग अ शॉवर आय प्रे टू गॉड एव्हरी डे. मग मी सर्व कुटुंबासाठी नाश्ता तयार करते. मग मी सर्व कुटुंबासाठी नाश्ता तयार करते. देन आय प्रिपेअर ब्रेकफास्ट फॉर ऑल फॅमिली. देन आय प्रिपेअर ब्रेकफास्ट फॉर ऑल फॅमिली. मग आम्ही नाश्ता करतो. मग आम्ही नाश्ता करतो. देन वी हॅव ब्रेकफास्ट. देन वी हॅव ब्रेकफास्ट. नेक्स्ट, त्यानंतर मी व्हॉट्सअप ॲप मेसेजेस चेक करते. त्यानंतर मी व्हॉट्सअप ॲप मेसेजेस चेक करते. आफ्टर दॅट आय चेक व्हॉट्सअप ॲप मेसेजेस. आफ्टर दॅट आय चेक व्हॉट्सअप ॲप मेसेजेस. मग मी इंग्रजी बोलण्याच्या सरावाशी संबंधित यूट्यूबवर व्हिडिओ पाहते. मग मी इंग्रजी बोलण्याच्या सरावाशी संबंधित यूट्यूबवर व्हिडिओ पाहते. देन आय वॉच यूट्यूब व्हिडिओज रिलेटेड टू इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस. देन आय वॉच यूट्यूब व्हिडिओज रिलेटेड टू इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस. नेक्स्ट, मी अंदाजे 1 तास इंग्रजी बोलण्याचा सराव करते. मी अंदाजे 1 तास इंग्रजी बोलण्याचा सराव करते. आय डू इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस ॲप्रॉक्सिमेटली 1 hour. आय डू इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस ॲप्रॉक्सिमेटली 1 hour. फ्रेंड्स, यानंतरचे डेली रुटीनचे जे सेंटेन्सेस आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की कंटिन्यू करणार आहे. फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.